जेव्हा शेवाची बैल जोड जाईन आपली पुढे बाबाजी काय करताय? बसा ना. जरा असं बसत तरी म्हणले बाय आपुलकीने. का सकाळ सकाळ काय हो काय लावलाय कचरा? कचरा कुठे? मी काय घेऊन बसा तुम्ही सकाळ सकाळ? कचरा आहे का? काय घर नाही काय तुम्हाला? काय डोकं बिकायचं नाही? नाही बरोबर आहे ना. आपण का लावलंच नाही डोक्याला त्या त्याच्यामुळे तुम्हाला कचराच वाटणार आहे. काय आलं गणगण कराय? काय नाही तुमच्या गावात ना कचरा. तुमच्या गावातली लोक कसं आहे वहिनी, आमचं गाव बारीक आहे, तुमचं गाव मोठं होतं, त्याच्यामुळे तुमच्या गावात लोकसंख्या जास्त आहे. कुणी येतं राहतं, कुणी येतं राहतं. तुमचं गाव बारीक आहे पण लय करामती. ह्यो काय राहिला बा, सदा काळ तुमच्या माग असतोय. तुम्ही पुढे आल्या का ह्यो माग माग येतोच. नक्की काय तुमचं दोघांचं काय आलाय? काय आला इकडे बा? आला आता असं आमची पटराखीने ना. हा का? बरं बरं. दोघाचा जोड म्हणजे जेव्हा शेवाचा जोडच नाही. इथं आल्या का तुम्ही बसाय? मग कुठे जायचं होतं? हे बघा वहिनी, तुम्ही लय बोलू नका. काय लय बोलू नका? कोणाचा राग कोणावर काढीत नका जाऊ. कोणाचं राग कोणावर नाही काढला मी. तुम्ही कशा सकाळ सकाळ माझ्या वाटत आडवी? वाटेत आडवे मी तुम्ही खुशाल कुत्रा मानता मला. हा मग कुत्र जाडवे येतात तुम्हाला. काय पटाय पाय मला? अरे तुमच्या आईचा फुकणा हाणला तुमच्या. बाळ तिकडे तुटाक जाऊन करा ना. हो तिकडे बाबाजी जरा नीट आई उभी जाऊ नका कळलं? मग तुम्ही माझ्या पैसे आल्यात, मला वाटलं काय बोलाय माझ्या सगळं बोलायचं असं. मग मी एकटी बसते ना, काय यायची गरज होती इथं? मला सांगतील भ्या गावात कचरा झालाय ना, मग कचरा अध्यक्षबाईने उचलायला लावायचा ना. मी त्या कचऱ्याचा माग राग माझ्या कायला काढायचा? माणूस प्रेमाने बोलायला प्रेमाने बोला ना. कचरा टाकायला गेलो आमच्या बांगल्याची पुढे कुत्र्यासारखे आडवे येतात. कुत्र्यासारखे आडवे येतात. मांजरच्या अवलात हो लय होते. लय तुमचं लेवा ते राहू द्या, तुम्ही नका सांगू मला. अरे काय काय सांगतील समजून? काय समजून सांगू? तुम्ही समजून सांगणार कोण मला? हाय म्हणून अध्यक्ष सोडतोय, नाही तर काय नाही तर त्यांना काय सांगू? त्या नवऱ्याचं ऐका ना, गावाचं ऐका ना. हो भिऊ नका करू. माणसाने द्यायला शिका जरा. माणूस प्रेमाने सोडायला की प्रेमाने बोलाव ना. मला चुकतं काय? सगळं सगळं कसं आलं तुम्हाला दाखवायला प्रेमाने? चढायचं होतं मला झाडावर चढायचं होतं मला. तुम्ही नाहीतरी ह्याचे तू माया जमाना आणि तू या वाचून कर्माना. बघू ना आता नेक्स्ट स्कीम आल्यावर कुणाच्या घरात द्यायची? तुम्ही 2 दिवस आता 2 दिवसापूर्वी बोललो ना. तालुक्याला दोघं एका गाडीवर चाललो होतो. सोडले तालुक्याला, पण काही किंमत नाही त्याला. चांगलं बोलत होतो तुम्ही. काय तालुक्याला सोडलं किंमत नाही? आमच्या घरी अशा 56 गाड्या उभ्या करीन. त्याचा बंगला मोठा आहे ना. त्यांचा बंगला मोठा आहे. 56 गाड्या काय 58 गाड्या बसतील त्यात. पण ते पेटू द्या. बंगला श्रीमंती आहे ना, ही माणसांच्या गोडवा घाली होती. हो गोडवा घाली. अहो कशाला यायचं तोंडासमोर सकाळ सकाळ? मी म्हणते अरे तोंड आम्हाला हवंच नाही तुमचं तोंड बघाय. नाही काय अरे माणसाला आवडते एखादं तोंड बघाय. मला ना बडबड नाही आवडीची बाबाजी. मी आलो तुमच्यासाठी बोलायला असं सारखं चांगलं टाइमपास चालले. आता मला अजिबात पटत नाही. आलेत ना, एक काम करतो गे ना, प्रेमाने बोलावं. काय बोलायचं प्रेमाचं कळतं का? प्रेमाने बोलावं. माझ्यासमोर बोलावं. तुम्ही काम गडे 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 बोलायचं. प्रेमाने बोला बरं माझ्यासोबत. काय प्रेमाने बोलू? बोला एखादा शब्द प्रेमाने बोला, मग त्याचा राग जाईल. ती बाई गेलेलीच मला. हा का? काय उपयोग यार? जा तुमचे काम तू नाही मला आमचं तोंड बघा. हार ना बाबा, तू बी जा ना आता. जातो मी. पण राव मी तिला प्रेमाने बोलाय गेले की राग राग भेटू दे. ते काय ते डोक्यावर पडलेलं आहे ते. सदा नका राग राग राग. आता काय करावं मला ते तरी सांगते. प्रेमाने बोलून असे मी काय सांगतो ऐक. हे बाई माणसाचं अवघड आहे आणि त्याच्यात ह्या बाई माणसाचं लय अवघड आहे. काय करावं एक काम कर भाऊ. तू 4 दिवस चालेल मी बघ माग माग हिंडतोय. ह्या अध्यक्षबाईला जर पटवायचं असेल तू 2-4 झेंडूची फुलं त्यांच्या समोर दाखव. त्यांनी काय होईल? त्यांनी काय होईल ना, तू फुलं दाखवल्या बरोबर तुला कळेल. लोक गुलाबाचं फुल द्या. हा, कारण लोकांना प्रेमाचं प्रतीक गुलाबी. यांचं प्रतीक जरा वेगळे. काय झेंडू जा तुला कळन फुट. हा झेंडूची फुलं नक्की 2-4 दे. सगळं त्या तोंडाने बघते. आता एवढे भांडणं झाल्यात कसं? अरे भांड तेच बाबा कसं असतं तुला काय सांगू. काय हात झेंडूची फुलं बघितली ना, त्यांच्या तोंडावरचा रागच निघून जातो. खरं तुला काय माहित? तुला सांगितलं ते करणार लागा. जा ना.
झेंडूची फुलं निघ बरं, खालच्या वावरात झेंडूची फुलं आहे का कुठून नाही आण जा, नाही तर जुन्या हाराचे तोडून आण. यायला सकाळ सकाळ डोकं खाते ते. तर वाटप वाटायला मुंग्या बिंग्या सगळं. काय हो अहो जरा थांबत जावा की, एवढा काय चिडचिडपणा करताय? काय चिडचिडपणा करता हा? म्हणजे? एवढं कायला बोलत बसले तिथं मला? कधी कुठं बोलत बसतो तुम्हाला? आता तिथं बाकड्या हा मग तुमच्या गावात लोक वागतात तशी रानावान कुठं कचरा टाकायचे, मग काय वागणार नाही का माणूस? ठीक आहे ना, मग त्यांचा राग माझ्यावर का काढता? त्यांचा राग मग तुम्ही कशाला आले कुत्र्यासारखे सकाळ सकाळ आडवे? हे बघा वहिनी तुम्ही लय बोलताय. एक तर माणसं डोकं तापलं असतं आणि तुमचं मध्येच. मा समजून घ्या मला, काय समजून घेऊ तुम्हाला? मला काहीतरी बोलायची वहिनी तुम्हाला. काय बोलायचं तुम्हाला? काय झालं वहिनी, लय दिवस झालं मी तुमच्या माग माग पळतो. हा काहीतरी बोलावं मनातलं सांगावं, पण तुम्ही कधी समजूनच घेत नाही मला. काय म्हणत सांगायचं तुम्हाला आता? वहिनी हो वहिनी, हम्म मला तुम्ही लय आवडता. हा हा. हो तोंड सांभाळून बोला जरा. फुलं फुलासारख्या माणसाला फुलं. तुम्हाला कसं माहिती मला फुलं आवडते? मी तेच म्हणतोय वहिनी, जी माणसं फुलासारखी असतात ना त्यांना फुलंच आवडत असतात. आणि मला माहिती आहे तुम्हाला झेंडूची फुलं लय आवडत. फुलामुळेच माझं लग्न झालं. माझ्या आई बापाच्या घरी नाही सांगू शकत तुम्हाला माझी परिस्थिती भाऊजी. आमच्या घरी काय पैसा पाणी नाही, शेती नाही. आम्ही असं दिवाळी दसऱ्याला फुलं विकून माझ्या बापा सुधारलाय. माझ्या बापाच्या घरात आनंद फक्त या फुलामुळे. त्याच्यावरच माझ्या बापाने मला लग्न लावून दिलं फुलं विकून. त्यानंतर या घरात आले, तुमचं गाव असलं भेटलं, मग माणूस चिडणार नाही तर काय होईल? बरोबर आहे वहिनी तुमचं. अहो जसं या फुलाने तुमच्या बापाला, तुमच्या घराला आणि तुम्हाला आनंद दिलाय ना, तसंच मला पण तुम्हाला आनंद द्यायचा आहे. काय आनंद देता आता? मला तुमच्याशी लय बोलायचं. लय बोलायचं? मग आता काही कमी बोलताय का? नाही, इकडं कोणतरी बघा ना वहिनी. हा 2 मिनिटं जरा कडेला चला. नको भाऊजी, मला टायमिंग नाही. वहिनी तुम्हाला या फुलांची शपथ आहे. वहिनी आता पण तुमच्या मागं लय पावले बघा. मला माहिती तुमचं लग्न झालंय, सगळं झालंय, पण कधी कधी अशी व्यक्ती आपल्या समोर येते ना, त्या व्यक्तीला आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. आणि त्या व्यक्तीपैकी एक तुम्ही आहे बघा. जाऊ का? फक्त थोडा वेळ द्या. बरं चला. चला तुम्ही त्या झाडापाशी चला. मी आलो. मनातली गोष्ट सांगूनच टाक. राग राग नाही करा माणसाने, पण काही म्हणावे ना, कोणाचा ना कोणाचा तरी राग कुठल्या ना कुठल्या गोष्टीत आपल्याला असतो. हा ते आहेच. आता बघा ना, मुंग्यांचा राग माझ्यावर आलाय. चालत्यात मुंग्या शेवटी गोड माणसावर चढत्यात. तुम्ही किती गोड आहे मला माहिती आहे. माहितीये मग वहिनी. हो वहिनी, बोला की. फुलं आवडली का? फुलामुळेच ते मला आवडले, म्हणूनच मी इथं आले. आणि फुलं देणारा थोडंच आवडला. थोडीशी गोष्ट कधी पण आपली नसते, गोष्ट सगळीच आपली असते वहिनी. तुम्हाला मी विचारू का, तुम्ही एवढ्या कविता करायला कुठून शिकले? कसं असतं वहिनी, जो प्रेमात पडतो ना तो कविता आपोआप करतो, लक्षात ठेवा. होय वहिनी, खूप दिवस झाला मनातलं बोलायचं होतं. बोलले की मग आता अजून बोलायचं होतं. बोला ना, मग ऐकतेच मी. तुम्हाला जेव्हा जेव्हा बघतोय ना तेव्हा तेव्हा फक्त एकच आठवतोय, एकच मनात विचार येतोय. काय? वहिनीला कधी मिठीत घेईल. हा नाही वहिनी, कसं असतं, प्रेम आहे माहितीये, पण प्रेमाच्या पलीकडे सुद्धा कोणतं ना कोणतं नातं असतंय. मला बाकी काही नको वहिनी, फक्त तुमची एक मिठी हवी आहे. भाऊजी कोणी पाहिलं ना लय हे होईल. आणि एक तुम्ही गावचे अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे लय लोक माझ्या डोळ्यात ठेवून असतात. बघा आता अध्यक्ष बाईला जर आमचं मन जपता आलं तर अध्यक्ष बाई, आणि ती कसली अध्यक्ष बाई? बर जपताय का आमचं मन? तुमच्यासाठी वहिनी एक मिठी द्या आणि एक मिठी घ्या. बर कचरा मरणाचा वास येतो इथं, वैताग आलाय नुसता. काय आहे गाव, या गावात आल्यापासून आहे नुसतं कचऱ्याचा वास, सगळं वास. मला सरपंच आहे सासरा, काही करत नाही, काही नाही, वैतागले नुसते.
ते आता काम आवरायच्यात तर स्मायर सोडून आले असलं भांगार भुंगार सासर भेटले वाटलं नव्हतं असलं असं म्हणून सगळीकडे नाही तिथं घाणच आहे वैतागले. नमस्कार. बोला की हो काय का भाऊजी? वहिनी लय तन करायला लागले? काय आहे, तुमचं गाव आहे का काय हो नुसता कचरा आणि ते लई टाकतात बाया. कसं असते गाव स्वच्छच असते हा फक्त गावातील लोक घाण करीत असते. गाव मग तेच की तुमच्या गावातले लोक कधी सुधारायची? सुधारतील वहिनी. तुमच्यासारखे अध्यक्ष बाई असल्यावर गाव का नाही सुधारायचं? आम्ही सारखे अध्यक्ष बाईच्या दारातच कचरा आहे काय फायदा. अहो हा कचरा गाडी आल्यावर साफ होईल. हा कचरा कोणी बी उचले पण नाही मी आता महानगरपालिकेची गाडीच बोलून घेणार नाही बोलवा ना. महानगरपालिकेच्या गाडीची गरजच आहे आपल्या कचऱ्याला. पण महानगरपालिकेची गाडी हा कचरा उचल मनात झालेला कचरा काय म्हणत झालं कचऱ्याचं मग काय तो पण साफ करायला पाहिजे वहिनी. आणि त्यासाठी आपला प्रेमाचा माणूस पाहिजे. हा चिडत नका जाऊ. काय चिडत नका जाऊ. अहो पहिलं गाव सुधरवा मग पाहू. आता अध्यक्ष तुम्ही आहे काय मी गाव सुधारवायला? हा पण गावातल्या पण लोकांनी मदत केली पाहिजे ना. का अध्यक्ष म्हणजे काय सगळं काय माझ्या बापाच्या करून चालायचं मला इथं. तुम्ही सांगा ना तवा करीत. चालतंय मला नाही बोलाय तुमच्याशी टाइम जाऊ का मी? तुमची इच्छा माझं काय नाही. तुमची इच्छा. तुम्ही काय करतो तिकडं? काय नाही आलो होतो मला वहिनी का तन करीत त्यात म्हणलं जावा जरा वहिनीला आडवं. आडवं कुत्र्यासारखं. कुत्र्यासारखं नाही म्हणावा मुंगसासारखं म्हणावा. मुंगसासारखं. अहो मुंगसाचं तोंड पाहिले ना तर दिवस चांगला जातो. तुमचे तोंड पाहिले हो बापरे वहिनी मुंगसाचं तोंड बघितल्या दिवस चांगलाच जातो पण आमचं तोंड कधीतरी बघा अख्खा आयुष्य चांगलं जाईल. जाऊन द्या मला नाही टाइम तुमच्याशी बोलायला जायचे मला. जाऊ का मी? बरं जावा. एक ना एक दिवस तरी तुला माझ्या मनातलं सांगन ग. फक्त माझं मन तयार झालं पाहिजे मग बघ. काय हो आज काय आडवे आले? असं आता रस्ताची एवढा आहे बोळ बारीक आहे म्हणलं मी इथूनच जाणार ना मी. माणसाच्या पुढचीच बोला ते. हा काय नाही सर ना मग आता जाऊन द्या मला. हा का मग मी आडवा आलो का तुम्हाला? मग आता वाटच एवढी म्हणले तर. हा तुमची वाट बारीक आहे मला माहिती आहे. हो ही बोळीतली वाट बारीक नाही होय. परत म्हणता मग इथं जागाच नाही पण काही मनावर का बोळ बारीक असली ना जास्त माणसाला नाही चढता येत पण एक माणूस चांगला सुटसुटी जाऊ शकतो एवढी बोळ आहे. चांगली बोळ आहे तुमची. कुठे झालं तुम्ही इकडं? नाही मी ना ती आपलं शेती बघत होतो सगळं ना. त्या आता मी 2 चटाई घेतल्या घरी. हा दिवाळीचा सण सुद्धा आलाय म्हणलं 2 चटाई घेतल्या आणि लयच घराची काळजी घेणं चालली बाय. निघालो होतो जरा कामावर. तुमच्या तोंडावर राग दिसतोय बा. कसला राग आहो तुमच्या गावातली लोक एवढी खावाटेत सकाळ सकाळ डोकं उठवितात. असा कोणता फ्यूज उडाला का तार उडाली? काय आवाज सकाळी दारात कचरा टाकाय गेले ते गोट्या भाऊजी आले. मला म्हणतो का होईन लय तन करता. आता घरात नेमका आमच्या पप्पानी लय गोंधळ घालून ठेवला होता. आला थोडा राग म्हणलं तुमच्या दारात कचरा आणि अध्यक्ष बासून दारात कचरा. कसं एक गोटी आहे ना गोटिया ते सारखं बायांबर भांडत असते. आता मला कसं बायकांचा राग चांगला शांत करता येतो कळलं का? मी चटाई घेतल्या तर लय स्वस्त आणि लय उभ आहे बरं का त्यांना. चला तुम्हाला चटाई ते उभ दाखवतो म्हणजे तो दाखवतो रागात नका रागात तुमचं तोंड लय भांगार दिसत आणि हसत असल्या तुम्ही सारखे असे हसत चंद्रासारखे गोड दिसतात. लय चेहरा तुमचा भारी आहे. मी काय म्हणतोय तुम्ही ना हसा बा. हसले की आता नाही हसलं कडे हसणं असतं का इकडे 2 मिनिटं तुम्हाला हसणं शिकवितो. तेवढेच राहिले आता इकडे तुम्ही हसत राहा बा सारखे. जरा माणसाला जरा कमी वजन देऊन बसावा. हे असं अध्यक्ष बाई तुमचं. आता तरी मी एकच हात ठेवलाय मी आता. आणि जर थोड्या वेळाने मी सगळं अंगच तुमच्या ह्याच्यावर टाकले आपलं वजन काटा ना तुमचं माग मग ते मला वजन करायचं होतं जरा किती झालंय काय नाही पण मला आधी प्रेम तुम्ही अहो निवळ ना कधी हात ठेवा कधी नाही तुम्हाला कळत जरा काय. आता एक कंटाळा बसलोय ना आपण. आता जरी कोणी हात ठेवला आपण तर कोण काय बघणार आहे? नाही. बरं मी जवळ आलो तुमच्या खांद्यावर हात ठेवला कोण काय इथं बघणार आहे? नाही. बरं मी जर तुम्हाला जवळ ओढलं तर इथं कोण काय बघणार आहे का? नाही. मी जर तुमची पप्पी काय बोलताय तर तुम्हाला राग येईन म्हणा पण बघणार नाही ना कोण. हे म्हणत होतो मी. मी काय म्हणलो तुमचा राग शांत झाला असेल तर
ते कचकच कचकच हो काय काय बांगडी कशी वाजवते ना कचकच कचकच. एक मिठी द्या ना. हो मला तेवढा टायमिंग नाही. तुम्हाला एक सांगतो, हा. डॉक्टरांनी सांगितलंय आयुष्य आपलं जर वाढवायचं असेल तर चेहऱ्यावर आनंद आणि मिठीत प्रियकर पाहिजे. बाई कोण पाहिजे? तुम्ही ना भाऊजी. प्रियकर. हसत हसत द्या. मी काय म्हणतो, अशी मिठी आपण रात्र बरोबर मारून ठेवली तर काय होईल तुम्हाला माहितीये? अख्ख्या घरभर पाणीच पाणी. आपलं नळ चालू वाटतोय, इथं कुठतरी आवाज येतोय, तो नळ बंद करून आपलं नळ चालू करू. बरं झालं तुमचं. पुढचं नाही करायचं. हो भाऊजी तेवढा टायमिंग नाही माहिती. एवढा टाइम नाही. हा. माग आहे ना, तुम्ही- माग सरा तुम्ही. तुम्ही ना माग सरा. भाऊजी. भाऊजी काय भाऊजी? नको ना भाऊजी. थांबा की जरा. काय यायचं गावात? आईला वहिनी, हा. मी तुम्हाला हसायला शिकवलं, हा. माय हसणं बंद झालं हा? ना. मला घाम काय आला बेकार. ते मला कळलं ना, या चेहऱ्याच्या मागे एवढी ताकद हो अजून काय आपण प्रेम लपलेलं आहे बुवा. चांगलं प्रेम करताय तुम्ही. चांगलं करताय. इकडे जाऊ का, मी कामाला हा. जातो. कामाला जा बाळा. हो तुम्ही थांबा मी बसते. रोज आनंदात येतो नाही, काय तू? रोज आनंदात भेटतो. हा. नाही तुला रडायला लावलं ना भाऊ तर नावाचा गोटे काय तुमच्या मध्येच काय काही माहिती सगळ्या गावाला काय भांडत नसता काय? सकाळ सकाळ तोंड राहू दे दाखवायचं ना. तसलं सारख्या नसतं. तोटाच येते नाच ए, नीट हा. बोल, ए. मी चालू ना कामाला चालले बाबा. वहिनी अरे भेटले. तुझं काम मला माहितीये ना. हा काय आमचं बोलणं काय कडू लागत का? होय काय? याचं गोड लागत ए, हो, काय 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 तुमचं तोंडच असलं कारल्यावानी आणि काय करावं माणसानी? हे बघा अध्यक्ष बाई, हा. हिसाबात हिसाबात ना राख्या गावात बाबा करे ना हा, जेलब्या. करा मग. काय काय बाबा करशील? तुम्ही बाबा- करूनच दाखवा नाही, मला. नाही, कशाला करा म्हणजे काय आहे का नाही काय? बरं, हा? नाही, बाबा नाही. करायचं संमत काय? करतो बोबट ना. जरी केला याचं कोण ऐकणार आहे? हा, चालेल ना. मी बोबाटा करीन सरपंच पशी मी हो, नोकरी हो. जाईन. असलं काय नाही मी- गोट्या भाऊजी. मी बोबाटा करीन वायरमॅन पशी तुमच्या मेन मी तुझी नोकरी जाईन. बचा भाऊ मला ए, ए, परी, मी गप. काय म्हणतो तुला झालंय काय बुवा? काय झालं नाही. अरे मी सकाळी गोड गोड बोलत होतो. हा. मला म्हणतो, त्याला काय दाडवे आल्या तू याड आहे. काय गोड बोलायचं नाही, मग? गोड गोड द्यायचं डायरेक्ट काय त्यांना. हो. म्हणजे त्यांना असं काहीतरी सांगायचं ना गोड शब्द, म्हणजे चेहऱ्यावरचा राग आहे हा. तो असं आनंदात आले पाहिजे. अरे साधारण का फुगलेली असती ही म्हैस. होय. ए नीट बोल. तोंड सांभाळून बोलायचं. त्याला नाही कळलं? बोलत. हा, मला नाही पुढे बोलत. फोडीन मी गावात. हा. तिला फुगलेला म्हणायचं संबंध नाही, हा. पण फुगलेले असल्यावर जरा बरं वाटत आहे गादी हा, झोपायला. तुला लय भारी हो. वाटतं ना. फुगलेली गादी चांगली असते, कळलं का? असं म्हणतोय मी. बरं तुम्ही मला काही देणार रे का जाऊ मी नाही तर मी अख्या गाव सांगेन. तुम्ही हो, तुम्ही हे बघा मला नका सांगू मी जाणार. हा नका सांगू ना. झालं करू करू दमल्या नाही होऊन पडल्या. हो काय हो काय हो हिला तुम्ही जरा सांग. नीट बोलायचं. तुम्ही होईल साईज. वाकडं नका दुसरं डोकं समजून घालू. सांग. तुम्ही ना हा, जा, जा. हा. बघा हा, मी माझं करतो. नाव का खराब झालं या काय करा ना कुत्र्या का थांबे. हा, तुमचं नाव चांगलंच का होईल. तो लय मांजरागत नाव कुत्र्यागत हा नाही. जा. हा आईचं म्हैस. काय नादी लागत होत्या काय माणसाला? ना तुम्ही ती मला सकाळ सकाळ वाकडे बोलली. मी प्रेमाने बोलत होतो म्हणलं मनाचा कचरा साफ करा हा. हे करा ते करा थोडं जवळ चढ करा. चढ माझ्या बोकाडी चढ. पण तिच्या आईला थोडी पण किंमत येत नाही. तसं नाही, तुला मी किती वेळा सांगितलं हा. आतापर्यंत त्या बाईला मी तिच्या जवळ गेलो नाही, ते स्वतःवर माझ्यासोबत 4-7 वेळा आलेले चालून. मग आता मी काय करू? हा? तू काय करतो, तू स्वतः तिच्याकडे चाल करीतो. अरे बाई माणसा जर पाठवायचं असेल ना, तू काय मरतो तिच्या माग? तिने तिला आपल्या मागं हा असा खडा मारायचा ना, ती आपल्या माग माग आली पाहिजे. अच्छा. आलं लक्षामध्ये. थोडं 2 शब्द चांगलं स्तुती केली ना, अरे बाई ते मिठीत काय ए कुठं बी येऊ शकते रे सोबत तुया. हा, हा? हे येऊ दे. हे डोक्याला लाव, चल जरा. चालतंय ना मी काय म्हणतो हा. पण उद्या प्रयत्न करू का? उद्या प्रयत्न कर ना. चालेल ना. हा. आईच्या गावात चला. या मुसक्या तोंडाला कोण पटात येतावा. आणि वरून पाणी सोडायचं आलं. पैशाचा तर नुसता जाळ झाला आणि हिरेला पाणी लागायचं तर लागलंच नाही. काय नशीब काय माहिती. एवढा खर्च करून काय उपयोग झाला नाही. काय कसं व्हायचं काय माहिती. पैसे तर कसे वसूल व्हायचे हिरीचे, केव्हा पाणी लागायचं काय माहिती. काय खरं नाही बाबा. काय करायचं, सावकार काय इथं बसल्यात वय. ह्या सावकाराकडं एवढा पैसा आहे, त्यात लेकर बाळ बी नाहीत. जरा ह्यालाच लाडीगुडी लावते. पण घर काम काढले तेवढेच मदत होईल पैशाला.
जरा हातपाय बितपाय दाबून देते झाला लाडी गुडी. सोडत नाही आता याला. सावकार, ओ सावकार, काय ग इथं बसलेत वय. तुम्हाला शोधत होते मी बराच वेळ झालं. काय करायचं बाई, हे बघ हिर खाल्लेली आहे, हिरेला काय पाणी लागलं नाही काय नाही. कळालं ते मला. पण ऐका की, हा माझं जरा काम होतं तुमच्याकडं. काय काम होतं? बोलू का बसून जरा? बोल की. हा? टेन्शन येणार नाही तर काय. हा, एवढा पैशाचा जाळ केलाय आणि ते हिरेला पाणी नाही आणि वरून पाणी सोडायचं आलंय. जाऊ द्या. असं बी तुम्हाला काय कमी? एवढी तर संपत्ती आहे की, आणि पोरबाळ बी नाही तुम्हाला. काय करणार एवढ्या संपत्तीचं? जाऊ द्या. नाही लागलं तर नाही लागलं, एवढं नका टेन्शन घेऊ तुम्ही. आपण पाणी लागलंय शेपून शेताचं काम कसं व्हायचं मला? दुसरी हिर करा. काय काही सगळ्या का वावरात हिरीच खांदू काय मी? ते पण आहे. मग बरं जाऊ द्या ना, कशाला लोड घेता एवढं? काय लोड घ्यायचं झालेलं आहे, काय करणार सांग? काय पाय बी दुखतात का तुमचे? पाय दुखत नाही तर काय होतंय? पैसे बी दुखायला लागले सगळे, जाऊन पोटात दुखायला लागलंय माझ्या. देऊ का दाबून मी? कशाला? नको आहे. जाऊ का मग मी, तुमचं लक्ष नसेल तर? आता बोल की. कुठं तुम्ही तिकडच तोंड करून बसलं तर कसं बोलायचं माणसाने? आता इकडे केलंय की तोंड, बोल की. कशाला एवढं टेन्शन घेताय? नका घेऊ, मी हाय की. हा, होत असतंय हो असं कधी कधी. काय होतंय काय सांगायचं? मी काय म्हणत होते, होय, हा जरा अडचण होती मला. कशाची? पैशाची. आता कशाला पैसे पाहिजे? अहो ती जरा घराचं बांधकाम काढले नाही मी आता. हा त्याला थोडंफार कमी पडत होते. म्हणलं आता गावात सगळ्यात मोठं सावकारच आहेत आणि त्यांच्याकडे किती पैसा आहे, किती वतला तरी कमीच आहे. एवढा पैसा आहे. अगं आताच खर्च केलाय की मी हिरीला एवढा. मग काय आम्हाला मदत करणार नाही? हा, शर्ट लयच भारी घातलाय बाई, आणि मॅचिंग बी झालाय. तुला काय, तू बघितलं की शर्ट बी मॅचिंग वाटतंय आणि पैसा बी लय झाला वाटतंय. तुला बघितलं की तेवढंच ध्यान असते पैशाचं. काय तर काय कारण असं बाई, जाऊ द्या. तुमचं भलं करायला आलं तर तुमचं चाललंय भलतीकडेच लक्ष. चला की जाऊ बसू तिकडं जरा वेळ रानात. काही तर काय होतंय? लय ऊन लागायला लागले हो इथं. राहू दे. बघा आता मी जाऊन बसते तिथं वाट बघत. यायचंय तर या, बोलू तिकडं आपण जरा महत्वाचं. काय बोलायचं महत्वाचं? या की तिकडं सांगते. या. येणार का? यायलाच पाहिजे. कशाला बोलवलं ग? आले वय? हा, काय नाही हो, असंच तुमची काळजी वाटते हो. म्हणलं जरा पाय बी दाबून द्यावं. लोक बघतील की पाय दाबा लागल्यावरती. लोक लागले तुम्हाला बघायला. आता पण म्हातारं झाले, पार गळून पडायला लागलं की तुमचं पान. काय तरी लेकरं बाळ नाही अजून तुम्हाला, आणि तरी लोक बघताना विचार हायच अजून. आपण हिथं कुणी बघितल्यावर काय म्हणतील मला? जाऊ द्या बाबा, आमचा जीव तुमच्यापाशी, तुमचा जीव भलत्यापाशी. काय झालं? काय चावलो. काय चावते काय मी, तिथे किडे माडे ते असते. बरं ऐका की, हा खरं सांगू का? सांग की. लई काळजी बघा तुमची सावकार. माझी? गावात लोक काय बी म्हणतात तुम्हाला, मला अजिबात आवडत नाही. काय म्हणते? काही माग बडबडते तुझ्यापाशी? हा, लोकांच्या तोंडाला कोण अडवणार आहे? काय म्हणते मला? जाऊ द्या ना, उगाच कशाला आपण आता सांगून उगाच तुमचा मूड खराब करू. राहू द्या तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि मी पैसे मागते त्याचं एवढं काय मनाव घेऊ नका. नाही दिले तरी चालतील. हो, आता मागाय तर लागले तर नाही दिलं तर चालतील असं बी म्हणायला आता लागलीस तू. तुम्हीच म्हणले इरीला पैसे गेले, आता अडचण असतील म्हणलं राहू द्या, नको आपण पण मागायला. मग गावातली काय म्हणाल ते मला? हा, गावातली काय म्हणाल लईच ते? गरम होतंय बाबा.
एवढं काय नाही. गावातले काय म्हणते ते सांग की, तुला पैसे पाहिजे असेल तर देईन की मी. पैसे तर पाहिजे. हा. किती देताय? किती पाहिजे तुला? मला तर बघा 1.5 लाख लागतात. ते लाईन टाकायचे पडले ना आता. हा. त्यामुळं 1.5 लाख कशाला? 5-1 हजार देईन की तुला, आहेत मी ठेवले डब्यात. 5,000 काय होतंय सावकार, राहू द्या, ठेवा तुमच्याकडेच. 10,000 देतो. हा? हम्म. तेवढ्याने बी नाही हो काय होत. जाऊ द्या, जाऊ द्या, मी तुमचे पाय दाबून देते. तुमचं काय दुखतंय का? तब्येत बरी नाही का? मला काय झालंय? लई टोचतंय बघा काय पण. टोचत नाही आता, बोल. काढूनच टाकते मरू दे. लई गरम होतोय मला. 10,000 देतो. हा? नको, राहू द्या. 10,000 काय होतंय? 1.5 लाखाची गरज आहे, तुम्ही 10,000 दिले. कुठल्या कोपऱ्यात जायचं? त्यापेक्षा राहू द्या, तुम्ही बसा, आपलं बोला, जाऊ द्या. आता मागतीस तर 20,000 रुपये देतो. काय बाई सावकार, 10,000 आणि 20,000 जसं काय कपडे खरेदी करायला चालले आणि तुम्ही कमी जास्त करायला लागले. राहू द्या, नका देऊ. मग आता किती? लईच गरम होतंय बघा इथं मला. ऊन आहे, गरम तर होणारच की. मग गार करता येईल. हा? चालते, नाही देत तर जाते मग मी. आता थांब की. सांग, तुला हवा असेल तर 1.5 लाख रुपये वर. 1.5 लाख देताय? 1.5 लाख कसं काय? लाख रुपये देईन की, त्यात होईल की, भागव की. नाही ना भागत, म्हणून तर आले ना तुमच्यापाशी सावकार. आणि तुमची लई काळजी आहे बघा मला. बर. लय. तुम्ही काही टेन्शन घेत जाऊ नका, मी आहे ना. गावात ते काही म्हणू द्या तुम्हाला. चालते, देताय तेवढं 1.5 लाख? 1.5 लाख पाहिजे का? हा. काय करावं बरं आता? देऊ वय? 1.5 लाखच द्यायचं का? लाख रुपयात भागत असेल तर राहू द्या, चला. अगं, लाख रुपयात भागत असेल तर बघ की. भागत असत तर म्हणले असते ना भागतय म्हणून. मग जाऊ द्या, राहू द्या तुमच्या अडचणी. चला. नाही, अडचण फिडचण काय नाही. मग देतो. देताय? देतो. 1.5 लाख रुपये म्हणते, 1.5 लाख रुपये देतो. चालते. मग काय झालं? नाही, देतो की 1.5 लाख रुपये. हा, चालते की, मी आहे तुमचेच आहे, नका काळजी करू. तुम्हाला अजिबात काही कमी पडून देणार नाही, टेन्शन घेऊ नका. काय पाहिजे ते खायला प्यायला सगळं. तुमचं पाय बी दाबून देते मी. पण हिथं काय पाय दाबायचं आता? मग तर 1.5 लाख रुपये देतो म्हणल्यावर काय मग करू की मग आपण. हे असंय बघा का? आता गावात तुमची इज्जत आहे, इथं कुठं? इथं कोण बघणार आहे? बघितलं तर उगाच हाय ती बी जायची तुमची. नाही जात. परत म्हणते ह्याला तरुणपणात जमलो आणि म्हातारपणात चाळी करायला लागला. मला म्हातारपणात बी लय जमतोय. हा? एकदमच 2-2 काढतोय मी. पोर तर नाहीत ना तुम्हाला? आता काढीन. चालते. होय, दाखवा की मग तुमची ताकद. दाखवू का? दाखवा की. ओ भाऊजी. हा, बोला ना. काय चाललंय? काय नाही, जरा शेवग्या लक्ष टाकत होतो. होय, हा. काय शेवग्याचं पीक फुललंय हो. लांबून काय, जवळून बघा, जवळून. गो बया बया बया. जवळून बघा कसा मस्त सुगंध येतोय. खरंय. पण होय, हा. ताकद असते का हो ह्यात? काय तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का वहिनी? शेवग्याशिवाय जीवन नाही. पोर लय ताकद शेवग्यात. होय ना, मला वाटतंय मी बी खायला चालू करा शेवगा. अख्खं गाव तुमच्या माग लागेल. काय? अख्खे गाव माग लागेल तुमच्या बॉयला. काय ताकद, आम्हाला शेवगा द्या असं. मग तुमच्याकडे येतील की शेवगा मागाय सगळे? माया शेवगा लय रागाटन. हाय ना, लय रागाट माया. आल्यावर द्या की मला बी. तुम्हाला मी आता बी देऊ शकतोय. होय, चालतंय की मग.
हा देईन तुम्हाला. हम्म नाहीतरी तुम्ही अख्ख्या गावात हायच भारी. स्वभाव तो लयच भारी बघा तुमचा भाऊजी. तेवढी फवारणी राहिली माई, तेवढी वर काय पाहिजे होती. हा का? तेवढी माई फवारणी मारू का? हा फवारणी राहिली का? हा, हा. होय चालतंय की. ऐक ऐक काय चांगलं लागलं पण घ्या. फवारणी मारावं लागते. काय झालं? हे बाई, मुंग्या कुठून येतात तू? ह्याच्यावर नव्हत्या ना? आ? ह्याच्यावर नव्हत्या ना मुंग्या? मुंग्या हा हे झाडाव मुंग्या असन झाडाव. ची बाई या पण चांगलं भारी आहे बाबा. हा? झाड आणि ऊन बी लय पडले बघा आज. चांगलं टवटव येते झाड. हो ना? गोलचे गोल मोठं आईच्या गावात हा? झाड. झाड व्हय, हा. खोड किती गोल गोल मोठं हा मग काय खोड आहे. हा भाऊजी हा मी काय म्हणत होते, फवारणी करायची. जरा अडचण होती, मला बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्हाला बोला ना काय म्हणताय. हा. हा? तसं बघा, मला गावातले त्या बाईने सांगितलं, हा जिलब्या भाऊजी का नाही लय मोठ्या मनाचं, माय सगळंच मोठे. लय उदार मन आहे त्यांचं. माय सगळं उधारीवरच असतं. हा, लय लय मोठं म्हणे म्हणल्या. हा मग तुम्हाला दाखवू म्हणल्या माय? तू जा त्यांच्याकडं. हा बरं झालं माय काय आले हा. तुम्ही. ऐका की, हा जरा पैसे पाहिजे नव्हते मला. पैसे हा देतो ना. काय 5-50 हा? रुपये लागले तुम्हाला देतो मी. आई लय उकडतंय बघा. 1000-2000 देतो तुम्हाला. आ? काय झालं? किती पैसे पाहिजे तुम्हाला? किती देताय तुम्ही तेवढंच सांगा. मी पैसे देतो पण तुम्ही ना इथं कोणी बघ ना आपल्याला गरम होतोय आजूबाजूला- मला आजूबाजूला खरंच. कोणी बघ तुम्ही खाली बसून हा? खाली बसू ते पहिले. ऐका की, खालीच बसायचे. हा. हा? पैसे देताय ना? देतो पैसे देतो तुम्हाला पण इथं कोणी बघ हा. तुम्ही जरा बाजूला येऊन या की भाऊजी, हा चल. या या या. बसा इथं. हा. काय तुम्ही हा ओके वहिनी आता बसलोय. तुम्ही आता मला काय मागायचे ते मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. हा? हा ऐका की, हा मला का नाही 50,000 रुपये पाहिजे. ते राहणार ड्रिपची लाईन टाकायची. 50,000. हा, जास्त नाही. 50,000 वहिनी आव येडे बिडे काय ते तुम्ही जरा नीट बसा की. पीक पाणी काढलं तर माझ्या शावगा 50,000चा नाही. हा? काय सांगताय? 50,000 कुठून येईन तुम्हाला काय सांगू. मला इथं दळणाला जाऊ द्या. 5 रुपये तुम्हाला दळणाला नसेल नाही द्यायचं दे- तर दे- राहू देतो द्या. पैसे. नाही राहू द्या, हा? काय गरज नाही राहू. वाह, नसेल द्यायचं तर राहू द्या. नाही वहिनी, लय टेन्शन मध्ये का तुम्ही? नाही ना? टेन्शन नाही. काय झालं? मला त्रास होतोय उन्हाने? निमोनिया झालेला आहे. हा, हा. लहानपणापासून निमोनिया झालेला आहे मला. हम्म, हम्म. उन्हाने होतं मला तसं आधी. हा ना? 50,000 तुम्हाला देतो 2 दिवसात. हा? 2 दिवसात देतो. एवढा वेळ नाही ना हो मला थांबायला. आ? एवढा एवढा वेळ? वेळ नाही ना थांबायला मला. मला बी एवढा वेळ नाही. निघा ना फवारणी करायची मला हा होती. ना उद्याच पैसे द्यायचे होते. उद्या का हा रातच्याला करतो काहीतरी. हा. तुम्ही आता करा ना पटकन. आहे ना, मी आहे ना. हा? तुम्ही कशाला काळजी करता? तुम्हाला काय पाहिजे ते मी देते. देत असेल हा मग करा ना लवकर. करते की. हा करा. तुम्ही अजिबात घाबरू नका, टेन्शनच घेऊ मी नका काय तुम्ही. घाबरतोय. मी आहे ना, अहो, नुसतं बोलायचंय काय तुम्ही लवकर करा ना. या ना. कसं होतं मी आताच ना माझी शावक्याची फवारणी केली ना. या हो. कोणी बघत नाही ना. नाही कोणी बघ. आता काही करा. आणि मी काय म्हणते, हा. कवर शेवग्याची फवारणी करताय हा? स्वतःची बी फवारणी करा की जरा. हा? मी बी त्याचीच वाट बघतोय. हा मग शेवग्याची फवारणी करून करून मी लय कटाळलो. कटाळले ना, आता तुमची करा. आता माझी फवारणी करतो. आणि तेवढं संध्याकाळी ते पैशाचं पैशाचं. हा पैशाचं इशू तुम्ही नंतर करू ना. हा. आता माझ्या मूड ये नका ना बोलू. मग. ओके मग. करू ना. हा, सावकाश करू का जोरात करू. तुम्हाला कसं जमतंय तसं. लईच घाई वाल्या लईच घाई वाल्या. अरे जिलबे एवढं काय वाकत चाललं शावगा वाकल्यासारखं. जिलबेच आहे ना व? जिलब्या जिलब्या, अरे इकडे ये. कुठं चाललास? अरे काय झालं रे वाकायला? हा काय झालं वाकायला? काय झालं म्हणजे काय आता फवारणी केली बाबा. कशाची? कशाची म्हणजे हा? माया शेवग्याची. तुझ्या शेवग्याची? हा आणि मध्ये तर शेवग्याची फवारणी केली तीच की. अरे ते शेवगा नाही. मग ते शेवगा नाही, माझा शेवगा. तुझा शेवगा होय. हा आणि कुठे केली फवारणी? कुठं म्हणजे काय सांगू लागा. गंगी आली होती ना. गंगी आली होती आणि मला का दमच निघाना. आणि गंगी आली ना अर्धी साडी खाली करते माझ्या पुढं. आणि मला काय दम निघतंय लागा. मी 5 दिवस तंबाळलेलो.
गंगी तुझ्याकडे आली होय? आम्ही सांगू नको कोणला, आयला गंगी, सांगू नको कोणला. अरे मी कशाला सांगतोय, हा पण तुझ्याकडे गंगी कशी काय आली? गंगी आली हा आणि मला म्हणली मला कर डायरेक्ट मदत कर म्हणली पैशाची. म्हणलं करतो. हा मग तू मला कर म्हणलं. बर. केली फवारणी झाली माझी फवारणी. ए अशीच केली का काय? हा अशीच. मग काय याडा पिडा झाला का काय? मग काय करायचं होतं? अरे ते काय असतं की वापरायचं हेल्मेट. हा आपण गाडी चालवताना हेल्मेट वापरतच नाही. अरे. आजा पंजाने का हेल्मेट वापरलं नाही बघ. येड्या, तुला हेल्मेट कशाचं सांगतोय मी? कशाचं? आता फवारणी केलीच ना व? हा लगा हा मग ते वय. अरे तेच नाही वापर. तू माझ्या टाइमपास नको करून तू मला हेल्मेट वापरायचं शिकू नको. मला जाऊ दे जरा. मला अरे. फार कस तरी व्हायला लागली इथं. अरे पण दम निघा ना. तुला काय भेटलं नाही. तू लाळगाळीत चालव. तू माग नाही गंगी ह्याला बरं तयार झाली रे. मला गंगी का तयार होत नाही बरं बघतो.